नवरा बायकोच्या नात्याला लागलेली अनैतिक संबंधाची कीड. नवरा बायकोचं नातं हे फक्त एक सामाजिक बंधन नसून दोन जीवांचा, दोन विश्वासांचा आणि दोन स्वप्नांचा पवित्र संगम असतो. पण जेव्हा या नात्यात अनैतिक संबंधाची कीड शिरते तेव्हा ती हळूहळू प्रेमाची ऊब संपवते, विश्वासाला तडा देते आणि संसाराचा पाया हदरवते. एक चुकीचा निर्णय, एक लपवलेला फोन, एक गुपित मेसेज संपूर्ण आयुष्याची शांतता हिरावून घेतो. ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो त्याच्याकडून झालेली फसवणूक मनाला आतून पोखरून टाकते. आणि मग घर हे घर राहत नाही, तर संशय, वेदना आणि तुटलेल्या भावना यांचं रणांगण बनतं. म्हणून आज आपण या अतिशय गंभीर आणि वास्तव विषयावर मनापासून बोलणार आहोत. नवरा बायकोच्या नात्याला लागलेली अनैतिक संबंधांची कीड आणि तिचा होणारा भयंकर परिणाम. नंबर 1. अनैतिक संबंधांची सुरुवात कशी होते? अनैतिक संबंध कधीही अचानक तयार होत नाही. त्याची सुरुवात अगदी छोट्या आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टीपासून होते. सुरुवातीला फक्त बोलणं, मैत्री किंवा वेळ घालवणं असं वाटतं. पण हळूहळू त्या बोलण्यात भावनिक जवळीक वाढू लागते. जे शब्द आपल्या जोडीदारासाठी असतात तेच शब्द दुसऱ्यासाठी वापरले जाऊ लागतात आणि इथेच नात्याचा पाया हलायला लागतो. गुपित फोन, लपवलेले मेसेज आणि सतत मोबाईलची काळजी घेणं हे संकेत असतात की मन कुठेतरी दुसरीकडे गुंतत आहे. माणूस स्वतःला समजावतो की यात काही चुकीचं नाही, पण आतून त्याला माहीत असतं की तो सीमारेषा ओलांडत आहे. भावनिक गुंतवणूक वाढली की घरातील नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि जोडीदाराशी संवाद कमी होतो. हळूहळू आपल्या घरातील माणूस परका वाटू लागतो आणि बाहेरचा माणूस जवळचा वाटू लागतो. आणि अशाच प्रकारे नकळत सुरू झालेली गोष्ट पुढे जाऊन मोठ्या विश्वासघातात बदलते. नंबर 2. विश्वास तुटण्याची वेदना. नवरा बायकोच्या नात्यात सर्वात मोठा आधार म्हणजे विश्वास असतो आणि तोच जेव्हा तुटतो तेव्हा मन अक्षरशः कोसळतं. ज्याच्यावर आपण आयुष्यभरासाठी विश्वास ठेवतो त्याच्याकडून झालेली फसवणूक ही फक्त एक घटना नसते, तर ती आत्म्याला लागलेली खोल जखम असते. विश्वास तुटल्यानंतर प्रत्येक गोष्ट संशयास्पद वाटू लागते आणि मन सतत अस्वस्थ राहते. रात्री झोप लागत नाही, विचार थांबत नाहीत आणि डोळ्यांसमोर सतत तीच घटना फिरत राहते. मी कुठे कमी पडलो किंवा पडले हा प्रश्न स्वतःलाच सतावत राहतो. एकदा तडा गेलेला विश्वास पुन्हा जुळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यामध्ये आधीसारखी निरागसता राहत नाही. प्रत्येक हसण्यात, प्रत्येक शब्दात शंका दडलेली असते आणि म्हणूनच विश्वास तुटण्याची वेदना ही आयुष्यातील सर्वात कठीण आणि असह्य वेदनांपैकी एक असते. नंबर 3. घरातील वातावरण कसं बदलतं? अनैतिक संबंधाची चाहूल लागली की सर्वात आधी घरातील शांतता निघून जाते आणि वातावरणात तणाव दाटून राहतो. पूर्वी जिथे हसणं, गप्पा आणि आपुलकी होती तिथे आता शांतता, संशय आणि दुरावा दिसू लागतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि प्रत्येक संवाद भांडणात बदलतो. जोडीदार एकमेकांपासून दूर राहू लागतात आणि घरात असूनही परके असल्यासारखं वाटू लागतं. मोबाईल, वेळ आणि हालचाली यावरून सतत प्रश्न निर्माण होतात. मुलांना हे सगळं जाणवतं, पण त्यांना समजत नाही की नेमकं चुकतंय काय. घर सुरक्षित वाटण्याऐवजी ताणाचं ठिकाण बनतं आणि अशा प्रकारे अनैतिक संबंध फक्त दोन माणसांमध्ये राहत नाही, तर संपूर्ण घराच्या वातावरणाला विषारी बनवतात. नंबर 4. मुलांवर होणारा परिणाम. आई वडिलांच्या नात्यात अनैतिक संबंधाची कीड शिरली की त्याचा सर्वात खोल परिणाम मुलांच्या मनावर होतो. घरातील भांडण, शांतता आणि तणाव त्यांना रोज जाणवतो आणि त्यांच्या मनात भीती घर करते. त्यांना आई वडिलांबद्दलचा आदर आणि विश्वास कमी होऊ लागतो. काही मुलं खूप शांत होतात आणि स्वतःमध्येच गप्प बसतात, तर काही मुलं रागीट आणि बंडखोर बनतात. अभ्यासावर लक्ष राहत नाही आणि त्यांच्या स्वभावात अचानक बदल दिसू लागतो. त्यांना वाटू लागतं की लग्न म्हणजे फक्त दुःख आणि फसवणूक असते. त्यांच्या मनात नात्यांबद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात आणि पालकांच्या एका चुकीमुळे मुलांचं भावनिक भविष्य धोक्यात येतं. नंबर 5. स्त्रीची वेदना. नवऱ्याच्या अनैतिक संबंधाची जाणीव झाली की स्त्रीच्या मनात पहिल्यांदा विश्वासाचा पाया कोसळतो आणि तिच्या आयुष्याची शांतता तुटून जाते. ती बाहेरून शांत दिसते पण आतून पूर्णपणे तुटलेली असते. मी कुठे कमी पडले हा प्रश्न तिला सतत छळत राहतो आणि ती स्वतःलाच दोष देऊ लागते. तिचं हसणं कमी होतं, आत्मविश्वास ढासळतो आणि ती स्वतःचीच किंमत कमी समजू लागते. तिला वाटतं की तिच्या प्रेमाची, त्यागाची आणि निष्ठेची काहीच किंमत राहिली नाही. अनेकदा ती फक्त मुलांसाठी किंवा समाजाच्या भीतीने सगळं सहन करते. तिच्या डोळ्यातील चमक हरवते आणि मनात कायमची जखम तयार होते. आणि म्हणूनच स्त्रीची ही वेदना शब्दात मानवणारी नसते, ती आयुष्यभर मनात साठवून राहणारी असते. नंबर 6. पुरुषाची वेदना. पत्नीच्या अनैतिक संबंधाची जाणीव झाली की पुरुषही आतून पूर्णपणे कोसळतो. जरी तो बाहेरून मजबूत असल्याचा आव आणत असला तरी त्याच्या मनात खोल वादळ सुरू असतं.
त्याला अपमान, राग आणि स्वतःची किंमत कमी झाल्याची तीव्र भावना त्रास देत राहते. मी कमी पडलो का? हा प्रश्न त्यालाही आतून खात राहतो, पण तो ते सहज व्यक्त करू शकत नाही. समाज पुरुषाच्या वेदनेला फारसं महत्त्व देत नाही, त्यामुळे तो अधिकच एकटा पडतो. त्याचा स्वभाव चिडचिडा होतो आणि तो प्रत्येक गोष्टीत संशय घेऊ लागतो. काही पुरुष शांतपणे स्वतःमध्येच गुंतून जातात, तर काही आक्रमक बनतात. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि कुटुंबावर होतो. आणि म्हणूनच पुरुषाची वेदना हीही तितकीच खोल आणि जळजळीत असते. फक्त ती नेहमी दिसून येत नाही. नंबर 7. समाज आणि नातेवाईकांचा दबाव. अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर फक्त घरातील माणसं नाही, तर समाजही त्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात करतो. लोकांना सत्य जाणून घेण्यापेक्षा चर्चा करायला आणि दोष द्यायला जास्त आवडतं. नातेवाईक टोमणे मारतात, कुजबूज करतात आणि परिस्थिती अधिकच कठीण बनवतात. पीडित व्यक्तीला आधार देण्याऐवजी अनेक जण तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतात. त्यामुळे आधीच तुटलेलं मन आणखीन एकटं आणि असहाय्य होतं. समाजाच्या भीतीने अनेक जण आपलं दुःख गिळून जातात. प्रतिष्ठा आणि इज्जतीच्या नावाखाली खूप काही सहन केलं जातं आणि अशा वेळी खरं समजून घेणारा आणि साथ देणारा माणूस मिळणं खूप दुर्मिळ ठरतं. नंबर 8. माफ करायचं की नातं संपवायचं. अनैतिक संबंध समोर आल्यानंतर सर्वात कठीण प्रश्न उभा राहतो. माफ करायचं की नातं कायमचं संपवायचं? माफ करणं सोपं असतं, कारण जखम खोल असते आणि आठवणी वारंवार मनाला टोचत राहतात. नातं तोडणंही तितकंच अवघड असतं, कारण त्यात वर्षानुवर्ष जगलेलं आयुष्य, मुलं आणि असंख्य आठवणी गुंतलेल्या असतात. काही जण मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचं दुःख सहन करतात, तर काही जण स्वाभिमान जपण्यासाठी कठोर निर्णय घेतात. माफी दिली तरी विश्वास परत मिळवण्यासाठी दोघांनी प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात. जर पश्चाताप खरा नसेल तर नातं फक्त नावापुरतं उरतं. निर्णय कोणताही असो, तो दबावाखाली नव्हे तर आत्मसन्मान आणि मानसिक शांती लक्षात घेऊन घेतला गेला पाहिजे. कारण आयुष्यभर तडजोडीत जगण्यापेक्षा स्पष्ट निर्णय घेणं कधीकधी अधिक योग्य ठरतं. नंबर 9. अनैतिक संबंध टाळण्यासाठी काय करावे? अनैतिक संबंध टाळायचे असतील तर सर्वात आधी नवरा बायकोमध्ये प्रामाणिक संवाद कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनातल्या भावना, नाराजी किंवा अपेक्षा दाबून न ठेवता स्पष्टपणे बोलल्यास दुरावा वाढत नाही. एकमेकांना वेळ देणं, एकत्र बसून बोलणं आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं नातं मजबूत करतं. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर मर्यादित आणि पारदर्शक असावा, कारण गुपित नात्याला सर्वात आधी तडा देतात. जोडीदाराची तुलना इतरांशी करू नये, कारण तुलना ही असंतोषाची सुरुवात असते. भावनिक गरजा समजून घेणं आणि एकमेकांचा आदर राखणं ही नात्याची खरी ताकद आहे. चुका झाल्या तर वेळेत सुधारणा करणं आणि क्षमा मागणं महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमात निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला तर कोणतीही कीड त्या नात्याला लागणार नाही. नंबर 10. विश्वास परत मिळवण्यासाठी काय करावे? जर नातं वाचवायचंच ठरवलं असेल तर सर्वात आधी पूर्ण प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे. ज्याने चूक केली आहे त्याने कारण देण्याऐवजी स्पष्ट कबुली आणि मनापासून पश्चाताप दाखवला पाहिजे. जखम भरायला वेळ लागतो, त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या वेदनेला वेळ आणि समजूत देणं गरजेचं आहे. मोबाईल, वेळ आणि व्यवहारात कोणतंही गुपित न ठेवता खुलं वागणं विश्वास पुन्हा उभा करण्याची पहिली पायरी असते. गरज वाटल्यास समुपदेश किंवा तज्ज्ञांची मदत घेणंही लाजिरवाणं नाही. जुन्या गोष्टी वारंवार उकळून न काढता हळूहळू नव्याने सुरुवात करण्याची तयारी दोघांनी ठेवली पाहिजे. विश्वास परत मिळवणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही, तो रोजच्या वागण्यातून सिद्ध करावा लागतो. आणि जेव्हा प्रयत्न दोघांकडूनही प्रामाणिक असतात तेव्हाच तुटलेलं नातं पुन्हा मजबूत होऊ शकतं. नवरा बायकोच्या नात्यात अनैतिक संबंधाची कीड शिरली की ती फक्त एक चूक राहत नाही, ती संपूर्ण संसाराची पायाभरणी हलवून टाकते. क्षणिक आकर्षणासाठी आयुष्यभराचा विश्वास गमावणं ही खूप मोठी किंमत असते. प्रेम टिकवण्यासाठी सौंदर्य, पैसा किंवा दिखावा लागत नाही. लागतो तो फक्त प्रामाणिकपणा आणि निष्ठा. ज्याने तुमच्यावर आयुष्यभरासाठी विश्वास ठेवला आहे त्याचा विश्वास तोडण्यापेक्षा तो जपणं हजारपट मोठं असतं. प्रत्येक घरात मतभेद होतात, पण विश्वासघात हा मतभेद नसतो तर नात्याला लागलेला घाव असतो. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी एकदा आपल्या कुटुंबाचा, मुलांचा आणि आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाचा विचार करा. प्रेमात स्पष्टता ठेवा, नात्यात पारदर्शकता ठेवा आणि संसारात विश्वास जपा. कारण विश्वास टिकला तर संसार टिकतो आणि विश्वास गेला तर सगळं काही संपतं. जर हा विषय तुम्हाला मनापासून स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशा हृदयाला भिडणाऱ्या विषयांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.